उगाच ऐकलं तुझं. त्याला ना तिथंच मारायला पाहिजे होता. तो तडफडत मेला पाहिजे. आणि यांच्या हातात सापडलो ना तर आपण तडफडत मरू. माझं ऐकलं तर आपण यांच्या हातात सापडणारच नाही. वेळ लागलाय तुला? आपण तिथे कसे लपू शकतो? इकडे पण पकडले जाणार, तिकडे पण पकडले जाणार. तिथे वाचण्याचा चान्स जरा जास्त आहे. काय बोलतो तुकाराम? दुसरा इलाज आहे काय? चला. नाही पण भाई, एवढा कडक बंदोबस्त होता, ते आले कसे? मला वाटतं ना. नमस्कार साहेब. बोलावणं पाठवलं होतं. बोल राणी, काय खबर? सगळा एरिया पिंजून काढला साहेब, नाही सापडत आहेत. जय. मग काय जमिनीने खाल्लं की आकाशाने गिळलं? मायला इस्त्रीचे कपडे घालून ताट फिरताय तुम्ही? साहेब, सगळीकडे माणसं पाठवली शोधायला. जंगलातही पोलीस पाठवलेत, सापडतील लवकरच. SP कुठे आहे? जिल्ह्याला गेलेत. फोन लाव. हो. चहा भाई, चहा. ए राघ्या, खायला घेऊन ये काहीतरी. आणि लगेच घेऊन ये. लगेच आणतो. पण मग ते सापडलंच नाही तर? ओ कुलकर्णी, तुम्ही शांत राहता काय जरा? काय झालं फोनचं? एंगेज आहे. अरे मग गाढवा लाव ना परत. हो हो. काय नाही बोललो, खरंच सांगतो, काहीच नाही बोललो मी. खरंच काय नाही बोललो मी. साला शेवटी जात दाखवली. बोलला ना, आता घालतोच याला. हे कानपाड्या. नाही बोलला. फोन लागले साहेब. काय सोनावणे, एकदम जिल्ह्याला काम काढलं? सेंट्रलची ड्युटी साहेब. आणि आमची ड्युटी गेली काय गाढवाच्यात? असं का बोलताय साहेब? लावू काय फोन? लावू गृहमंत्र्यांना. साहेब, अख्ख्या जिल्ह्याचा पोलीस फोर्स लावलाय त्यांना शोधायला. उद्या SRPF पण येत आहेत. मायला 4 चिरीमिरी पोरांना शोधायला एवढा फोर्स लागतो तुम्हाला? खाऊन खाऊन मात चढलाय तुम्हाला. 24 तासात पोरं सापडली नाहीत तर पुढची ड्युटी गडचिरोलीला लागलीच म्हणून समजा. कळलं काय? साहेब, मला खात्री आहे ते लवकरच सापडतील. बाबाभाईशी बोलणार होता, काय झालं? आता रात्री इन्क्वायरी त्याची. एक बोलू? जे झालंय ते विसरून जा ना आता. काळजीने आमचा जीव खालीवर होतो. नाहीतरी ते आता दुबईला गेलेत ना. पाताळातनं शोधून काढू आणि मारू त्यांना. मला गोळी मारली आहे भाड्याने. तुम्हाला गोळी कोणी मारली हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. बाई बाई, सुंटे वाचून खोकला गेला, राणचे दुबईला पळाले. सकाळपासून दुसरी बातमी नाही टीव्हीला. आपली चिंता मिटली. कुलकर्णी, त्यांना ठार मारल्याशिवाय आपली चिंता मिटणार नाही. भाई, दुबईमध्ये दयानंद भाईशी बोललोय मी. 2-3 दिवसात खबर मिळेल. दया तर म्हणाला त्यांची अस्थित पाठवेन आठवड्याभरात. हे काय कृष्णे, पाणी नाही आणलंस? आणते. अण्णा कुठे चाललात? खूप तहान लागली आहे, वाट कशाला बघायची, मीच पिऊन येतो. हा कुलकर्ण्या सुधारणार नाही. मरणार आहे एकदा या सवयीनं बघ. कृष्णे, किती राबतेस ग? मी पाणी आणतच होते साहेब. नाही, तुला त्रास नको, मग मीच आलो. बर, लेक कुठं आहे तुझी? असेल इथेच कुठेतरी खेळत. पाणी पाणी पाणी.
हे काय करताय साहेब? हे काय करताय साहेब? राणी सारखी ठेवीन तुला. सोडा साहेब. एकदा हो म्हण. कुलकर्णी साहेब, ते मोठे साहेब निघाले, तुम्हाला बोलवलंय. कुत्रा साला. गप रडू नको, गप. लात का नाही घातली साल्याच्या छाताडावर? नोकरी गेली तर आम्ही खाणार काय भाऊ? पोरीकडे बघून गप्प बसतो. आपापल्याला येतो कुलकर्ण्या. एक पोरकी सुटत नाही त्या नजरेतून. मुन्नीबाईच्या कोठीवरची एक पोरगी सोडली नाही त्यानं. मुन्नीबाई, भाऊ, आपली तर काही पहिचान पण नाही. माझ्यावर कशाला ही पिस्तूल? हे बघे, आम्हाला तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये. आम्हाला फक्त वैभव कुलकर्णी हवाय. तो कुत्रा, तो इथं कशाला येईल? येईल. तुझ्या सांगण्यावरून येईल. जास्त खुश नका हो. तुमच्यासारख्यानं विकत घेणं आणि जुन्या बाजारात विकीन मी फुकट. असं काय करता साहेब? आजची रात्र माझ्यावर काढा. रातभर पलंगावर घालू राडा. हात कोणाला बोलला तू? हा बोल ना. हा माझ्या आयटमला ए अंगार हात नको लावू. मुन्नीबाई काय चाललंय हे? अरे याला सांग ना मी कोण आहे ते. बडव्या, आम्हाला माहिती आहे तू कोण आहेस ते. म्हणून तर आम्ही इथे आलोय. तुकाराम, अरे मारू नका, मारू नका.